हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मग आजचा व्हिडिओ आता पहिलं तर जे मला आधीपासून सबस्क्राईब ज्यांनी केलेलं आहेत आणि जे मला फॉलो करतात त्यांना माहिती असेल की मी एक डान्सर आहे आणि मी क्लासिकल डान्सर आहे. सो युजुअली मला रेडी व्हायला मेकअप करायला भरपूर आवडतं. सो आजचा व्हिडिओ त्याबद्दलच आहे. म्हणजे मी बेसिक मेकअप काय काय करते डान्सच्या वेळेस, जेव्हा परफॉर्मन्ससाठी जाणार असेल तेव्हा काय काय करते. हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाही आहे. सो हे सगळं टेक्निक और मी काय मेकअप करते हे सगळं मी फॉलो करते. तुम्ही हे फॉलो केलंच पाहिजे असं नाही आहे. हे माझ्या पद्धतीने मी काय काय करते ते तुम्हाला दाखवेन आणि युजफुल पडलं तर मला नक्की सांगा. आणि काय मला टिप्स देणार असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. सो लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. मेकअप स्टार्ट करण्याआधी मी पहिले तर क्लिन्झरने पूर्ण वॉश करून घेते आणि मग बर्फ लावते. बर्फ याने लावते की त्याने स्किन टाईट राहते आणि फ्रेश राहते. म्हणजे मी फुल आपण परफॉर्मन्स करेपर्यंत पूर्ण वेळ माझी स्किन एकदम काय बोलते फ्रेश राहते. आणि मला ऑइली आहे माझी स्किन म्हणून मग बर्फाने अजून जरा चांगलं एकदम राहतं. म्हणजे पोर्स टाईट होतात असं बोलतात ना, ते करते मी. सो आता आपण त्याच्यानंतर मॉइश्चरायझरवर जाऊया. मी यूज करते हा पॉन्ड्सचा काय बोला हायड्रा मिरॅकल मॉइश्चरायझर आहे, तो यूज करते. मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर मी काही वेळ असं म्हणजे सुकू देते. हा पूर्ण वेळ जरा सुकू देते, स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊ दे. ॲब्झॉर्ब झाल्यानंतर आता मी परफॉर्मन्सच्या वेळेस पहिले इथे काय सनस्क्रीन पण लावते. आज मी लावत नाही कारण मी घरीच आहे, तसंही ते करते. सनस्क्रीन लावते आणि मग ती जरा ॲब्झॉर्ब करते. मॉइश्चरायझर झाल्यानंतर मी मॉइश्चरायझर झाल्यानंतर मी लावते प्रायमर. इनसाईडचा प्रायमर आहे. इनसाईडचे प्रोडक्ट्स खूप चांगले आहेत, म्हणजे अफोर्डेबल आहेत आणि चांगले पण आहेत तसे. मला आठवतं आधी मी त्यावेळेला काही असे एकदम प्रोडक्ट इनसाईडचं पण मी आधी यूज नाही करायची. ते आपल्या लोकली ते खालती मिळतात ना कुठेही स्टोर्समध्ये, ते वापरलेलं. आणि माझी स्किन एवढी सेन्सिटिव्ह होती की मला सगळे चट्टे इकडे इकडे असे आलेले. आताही तुम्हाला दिसेल माझी स्किन जरा एकदम नाजूक आहे, तर मला असे चट्टे येतात तिथे डोळ्यावर वगैरे. सो तेव्हा हे मला ताईने, माझ्या मोठ्या बहिणीने मला सगळे हे घेतलेले आणि मग मी यूज करायला चालू केलेलं. मला एक अजून एक आठवतं आहे, ते ताईने माझा मेकअप केलेला. मी सांगते, पहिला आपण पुढे जाऊया. सो प्रायमर झाल्यानंतर मी हा इनसाईडचाच कन्सिलर आहे, इनसाईड प्रो कन्सिलर पॅलेट म्हणून आहे, तो यूज करते. जे डार्क तिथे पिंपल्स असतील वगैरे और डार्क असं झालं असेल तिथे. सो आणि पहिले तर मी मेकअप आर्टिस्ट वगैरे असं काही नाही आहे. सो हे मी माझ्यासाठी यूज करते ते तुम्हाला दाखवते. ओके. सो हा ग्रीन कलर आहे, तो मी मोस्टली माझे पिंपल्स आणि आले असतील ना तिथे लावते. आणि ऑरेंज कलर आहे, जो मी डार्क एरिया म्हणजे इथे अप्पर लिप्स असतात तिथे लावते. डोळ्याच्या वरती लावते मी. तर इथे माझा डार्क आणि रेड पॅच दोन्ही आहे, तर मी दोन्ही मिक्स करून लावते. इनसाईडचाच करेक्टर, कन्सिल करेक्टर, तो मी अंडर आईजसाठी मोस्टली वापरते. तो पण दाखवते मी मला. माझं कन्सिलर आणि काय बोलतात करेक्टर हे करून आता फाउंडेशनवर वळण्याआधी मी आधी ओठांना वॅसलिन वगैरे लावते आणि मग फाउंडेशन लावते. म्हणजे फाउंडेशन इथे आपण ओठावर पण मी लिपस्टिकसाठी तिथेही लावते, ज्याने ती लिपस्टिक पॉपअप करून चांगली दिसते. आता मी फाउंडेशनसाठी हा मेबलिनचा फिट मीचा फाउंडेशन यूज करते. त्याचं म्हणजे स्किनला ते एकदम चांगलं ॲब्झॉर्ब करून घेतात आणि अगदी मी फटफटीत दिसत नाही त्याने. ठीक आहे, चलो आता आपण फाउंडेशन, मी ते हाताच्या बॅक साईडला थोडं फाउंडेशन घेते. मी मोस्टली हातानेच हे करते, म्हणजे पहिले बोटांनी लावून घेते जिथे पाहिजे तिथे आणि मग ब्लेंड करते. सो मी मगाशी सांगणार होती स्टोरी तुम्हाला की माझ्या मोठ्या बहिणी, माझी हे मोठी बहीण आहे, ती ना मला ॲन्युअल डेला, म्हणजे स्कूलच्या ॲन्युअल डेला, तेव्हा मला काय यायचंच नाही, ते मी ओठांवर पण लावते आणि हे लिपस्टिक लावू शकते. ती ॲन्युअल डेला मला रेडी करायची आणि तिच्यात अजिबात पेशन्स नाही की मी हळूहळू माझ्यावर करेन वगैरे. आणि तेव्हा मला ना काजळ अजिबात आवडायचं नाही लावायला, अजिबात नाही. तर मी एका फॅन डान्स म्हणून होता, म्हणजे फॅन घेऊन नाचायचे होते वगैरे, असं जॅपनीज डान्स समथिंग काहीतरी होता स्कूलमध्ये 4th स्टँडर्डला. तर त्याच्यात पार्ट घेतलेला आणि तिला मेकअप करायला सांगितलेला. तर मग ती मेकअप करत होती
आणि जेव्हा काजळ लावायचं आलं ते मला टोचतंय मी तिला असं बोलायला लागली. ती मला थांब ना आमच्या दोघींमध्ये एवढं हे झालं ते अशी जोरात लावून दिली माझ्यात. आणि मग माझं रडणं सुरू आमच्या दोघींच्या भांडणामध्ये. मला आई आली आणि बोलली आता जायचंच नाही. आणि मग मम्मीने टीचर्सना सांग की आता तू येत नाहीस वगैरे. आणि मी नेमकी पुढे म्हणजे पहिल्याच याच्यात होती, एकदम पहिली लाईनमध्ये जी पुढे उभी राहणारी मुलगी होती ना ती मी होती. तर मग आता काय मला ते एकतर टेन्शन मला नेणार नाही आणि हे काय. तर मम्मीने पॉन्डची पावडर तर एवढं हे टाकलेलं पावडर आणि सगळी थापलेली आणि एकदम मोठं मला जर फोटो मिळाला ना माझा तर मी इथे कुठेतरी लावेन तो नक्की. एकदम बूथ दिसत होती, तुम्ही नक्की बघा आणि मला सांगा. सो माझी मोठी बहीण असा मेकअप करायची मला. तिला व्हिडिओ बघत असेल तर तिला पण कळेल हे. आणि आता मी तिला मेकअप करते. मग अरे बापरे फाउंडेशन जास्त लागलंय. फाउंडेशन या प्रकारे लावून झालेलं आहे. आता मी लूज पावडर लावते. लूज पावडर त्याच्यावरचं नाव गेलंय इनसाईडचीच आहे, बनाना समथिंग काहीतरी होती ही, तर तीच आहे. ती ऑलमोस्ट संपायला आली आहे, म्हणजे खूप चांगली आहे ह्या याच्यात. म्हणजे ते एकदम न्यूट्रल ठेवते फेसला, एकदम फटफटीत नाही दिसत. आपण अशा हातावर घेते मोस्टली तरी. सो आय शॅडोच्या बेससाठी आधी म्हणजे तो पॉपअप कलर लावण्याआधी मी एक न्यूट्रल बेस करते, म्हणजे ब्राऊन जरा टोनमध्ये. तो हा स्विस ब्युटीचा माझ्या बहिणीनेच आणलेला आणि ते आउटर एजला कॉर्नरला लावते. हे झाल्यानंतर थोडासा डार्क शेडमध्ये मी जाते. ते आता हे इनर साइड आहे ना, हे आपण जिथे काय फिल नाही केलंय तिथे मी शिमर टाकते, कधीतरी गोल्डन. आता डिपेंड्स ऑन माझा ड्रेसचा कलर काय आहे. जर पिंक असेल तर त्या प्रकारे टाकते. प्रॉपर गोल्डन टाईपच ॲड करायचा विचार केला. मग अशी जी पॅलेट होती त्याच्यातूनच ॲड करायचा विचार करते. बघूया, दाखवते. सो आता मी कॉन्टरिंग करते. त्याच्यासाठी मी ही स्विस ब्युटीची एक फॅशन आर्टिस्ट म्हणून एक आहे पॅलेट, ती यूज करते. त्यातला ब्राऊन कलर मी हॅक बघितलेला खूप वर्ष आधी 3-4 वर्ष आधी बघितलेला. तर त्याने सांगितलेलं कॉन्टॅक्ट करताना इथे 3 काढायचा, त्याने चिकबोन वगैरे छान दिसतात. मी दाखवते मी कशा प्रकारे काढते. इथे थोडंसं सांडते. अच्छा, तर ब्लश घेऊन स्माइल टेक्निक मोस्टली माहिती असेल तुम्हाला. स्माइल करूनच ट्राय करायचं का आपण स्टेजवर स्माइल केल्यावर कसं काही दिसणार त्याप्रमाणे. जर जास्त झाली म्हणजे अशी इथे ब्लश जास्त झालं तर मी लूज पावडरने परत त्याच्यावर फिरवते. तर याच्यावर लूज पावडर जरा होती, तीच थोडी जास्त वाटते की आपण दिसतो. हायलायटरसाठी अगेन स्विस ब्युटीचे अल्ट्रा ग्लो म्हणून ते यूज करते. आता पहिले नाकासाठी कॉन्टूर करायला इथला मी हा कॉपर ब्राउनिश समथिंग आहे तो कलर घेते, दोन्ही बोटांवर लावते. चुकून इथे पण लावलं मी. ओके, आणि साधा खेचते पहिलं. हां, माझं फर्स्ट टाईम असं काहीतरी मेकअप व्हिडिओ वगैरे करणं. सो काही चुकलं असेल तर लेट मी नो, मलाही करेक्ट करा. आवडेल मला करेक्ट व्हायला, म्हणजे बरोबर नॉलेज घ्यायला. हे मी असं ब्लेंड करते चांगल्यापैकी. हा मधला एकदम गोल्डनिश आहे ना तो लावते मी. तो नाकावर थोडा, त्याने एक पॉइंट टाईप येईल बघा. हां, मग इथे चिक्सवर जरा. सो यानंतर आपण बघूया लायनरवर. ओके, तर मी मोस्टली आता यूज करते हा काहीतरी एक्सपोज्ड चार्मिंग म्हणून एक मी आता घेतलेला हल्लीच. याचा लायनर
खूपच सुंदर आहे, म्हणजे अगदी वॉटरप्रूफ आहे. म्हणजे आपण 1 स्ट्रोक लावतो ना तरी तो पूर्ण वेळ तसा सुकलेला असतो, म्हणजे तुम्ही किती त्याचा घाम आला काही झालं तरी तो निघत नाही. तो आता ॲक्च्युली तो संपला आहे. सो मी आत्तासाठी हा वापरते. लॅक्मेचा एक आहे इन्स्टा लायनर म्हणून तो. चलो मी तर थोडंसं इथे दाखवून माझ्या मोबाईलवर मुंगी तर इथे मी थोडंसं दाखवेन आणि मग मला जरा मिररमध्ये बघून जमेल, असं मला जमणार नाही. सो मी दोन्ही साईडला लायनर लावून घेतलंय आणि दोन्ही साईडला एजेस असे खेचलेत. ते का दाखवते ते पण दाखवते मला का खेचलेत म्हणजे ते. सो आपल्याला डोळ्याला खालतून पण लायनर वगैरे असे लावतात ना, तसं काहीतरी त्याने डोळे पॉपअप करून असे छान दिसतात. एक्सप्रेशन आपण डोळ्याने हे केलं तर अजून छान दिसतं. सो मी हा घेतलेला आता इन कलरचा. आणि याची स्टोरी पण सांगते की म्हणजे मी शॉपमध्ये नॉर्मल माझा लॅक्मेचा लायनर आहे ना तो घ्यायला गेलेली आणि मला तो शॉपकीपर एवढा मागे लागला की ये ट्राय करो प्लीज ट्राय करो एक बार देखो तो वगैरे केलं आणि मी ठीक आहे चल दे. आणि त्याचं एक स्ट्रोक दाखवते तुम्हाला, त्याचा केवढा डार्क स्ट्रोक आहे आणि वॉटरप्रूफ आहे पूर्ण. फाउंडेशन लावलेला हा त्याचा एक स्ट्रोक आहे, खूप चांगला. आणि मला तो म्हणजे मी एवढं ऐकली त्याचा म्हणून मला वाटलं की गुड डिसिजन. तो इन कलर काजल सुपर HD म्हणून आहे. याचा शार्पनर पण येतो तो. सो तुम्ही दाखवते. सांगा. मी युजली अजून पण हे खेचते नाही तर इथे अजून भरते ज्याने अजून छान दिसतं. ते तुम्हाला जसं जमेल तसं करा. इनसाइडचाच मस्करा आहे, याच्यावरचं मी त्यात मला मिळत नाही आहे. इनसाइडचाच मस्करा आहे तो यूज करते. तो पण हातात एकदमच वॉटरप्रूफ आहे, म्हणजे मी साधा चेहरा धुवायला गेली ना नंतर आपल्याला आफ्टर तो तेव्हाही निघत नाही एवढा तो वॉटरप्रूफ आहे. तुमचं असं होतं का कधी एकदम फोटोमध्ये एक डोळा एक मोठा एक छोटा असा दिसतो? मला आता असं दिसतंय माझा एक डोळा मोठा एक छोटा दिसतो, का माहीत नाही. गाडी गेली आय डोंट नो तुम्हाला आवाज येत असेल की नाही, बट जोरात एक बाईक गेली इथून कुठली तरी. पण आयब्रोजवर जाऊया. आयब्रोजसाठी मी एक पेन्सिल यूज करते, त्याचं आता मला आठवतच नाही मी कुठून घेतली कुठली आहे. त्याच्यावरचं नाव पण केलं कारण मी एवढी शार्प केली ते आता गेली आहे त्याची, तर मला ती आठवली तर मी कुठेतरी टाकेन इथे. फार फार चांगलं दिसतंय आता हे. तुम्हाला इथे घाम येतो का अप्पर लिपला? मला जाम घाम येतो आणि मोस्टली ना मी त्या घामानेच माझा मेकअप असं जोरात पुसून टाकते कधी ते. बट ते आता मला कळलं मी काय करते, एक छोटा स्पंज आणि ब्लेंडिंग आपला स्पंज असतो तो घेऊनच फिरते. माझ्या पर्समध्ये असतो. सो मी तो इथे लावते आणि मग टॅप करते, सो ते जात नाही. आता आपण लिपस्टिककडे वळूया. तो मला आहे ना डान्ससाठी ते एकदम रेड लिपस्टिक लावतात ना ती आवडत नाही मला. ते माहीत नाही का एकदमच कशी तरी बॉडी दिसते. तर मी 2 कलर मिक्स करते मोस्टली तरी. तर ही मी वेस्ट साईडमधून घेतलेली शेड नंबर मी सांगते मेरूट समथिंग लिप कलर लिहिला आहे याचा. बाकी शेड नंबर लिहिलाच नाही ॲक्च्युली त्याच्यावर. दिसतं आहे की नाही थांबा आपण बघूया. ते बिल नाही तर नाव इथे कुठेतरी लिहीन मी त्याचं. आम्ही डेली लाईफमध्ये पण यूज करते आणि तो खूप छान दिसतो. तो याचा असा कलर आहे. तर तो आधी सुकण्याआधी पूर्ण मॅट आहे ॲक्च्युली हा तर हा पूर्ण सुकण्याआधी माझ्या मम्मीला कोणीतरी दिलेलं हे काय माय ग्लॅमचं श्रद्धा कपूरचं समथिंग काहीतरी आहे. त्याचा कलर एकतर मी नुसता लावला असता ना एकदमच कसा तरी दिसला असता. हा एकदम रेड आहे प्रॉपर. तर तो त्याचं हां असे 2 इथे मी करून घेते आणि बोटाने करते मोस्टली तरी, नाहीतर एक ब्रश आहे लिप ब्रश तो त्याने करते मी. सो हा आता माझा ओव्हरऑल असा मेकअप तर झाला आहे. तर एंड आहे स्प्रे. तर एकदा मी काय केलं हा
नुकतं नवीन स्प्रे आणलेला आणि आधीचा एक स्प्रे होता, तर त्याचा काय करायचे, बेस झाल्यावर मी एक स्प्रे मारायचे आणि परत मेकअप झाला की अजून एक मारायचे. तर हा मी इनसाईडचा एक आता नवीन नुकता घेतलेला, मला ती म्हणजे मी जे शॉपमध्ये त्यांनी रिकमेंड केलेलं की हा खूप चांगला आहे. तर मी काय केलेलं, बेस केला, त्याच्या स्प्रे मारला आणि मग परत करायला गेली, पूर्ण मेकअपची वाट लागली. तर हा मोस्टली पूर्ण मेकअप झाल्यानंतरच लावायचा आहे. तर मी काय काय रील्स पाहिलेले, त्याच्या हवेत उडवतात आणि मग येतात. तर एकतर ते मला कधी कधी जमतं, कधी कधी नाही. हे एकदम लांब डिस्टन्सवरून मारायचं, जवळ मारलात तर डोळे जळतील अगदीच, खूप त्रास होईल. सॉरी, मी दाखवायचं राहिलं. हा इनसाईडचा आहे 24 आवर स्मज फ्री मेकअप सेटिंग स्प्रे. जरा सुकू द्या. हा पूर्णपणे सुकलाय. सो हा होता माझा मेकअप. सो हेअरसाठी मी मिडल पार्टिशन, आपण मोस्टली तरी डान्समध्ये बिंदी लावतो और असं मिडल पार्टिशनच असतं, तर मी मिडल पार्टिशनच ठेवते आणि मोस्टली तरी, आणि बिंदी वगैरे ठेवू शकतो. और टिकली आपण लावू तेव्हा ते अजून छान वाटेल. तर हे पहिले टँगल झाले असेल त्यांना बुंता सोडवूया आपण आधी. आता आपण हेअरस्टाईलला सुरू करूया. ती ही हेअरस्टाईल मी मॅक्झिमम माझ्या सगळ्या परफॉर्मन्सना यूज करते. तर मग आणि मी कुठेतरी बघितलेली आणि ती खूप आधी बघितलेली, म्हणजे लॉकडाऊनच्या आधी वगैरे कधीतरी बघितलेली, तेव्हापासून मी तीच यूज करते. तर पहिले एक छोटीशी बट घ्यायची आपली, खालतून अजून एक बट घ्यायची आणि ते ओव्हरलॅप करत जायचं. हे एक झालं, खालतून अजून एकदा ओव्हरलॅप, असं ओव्हरलॅप करत जायचं आहे सरळ. जेव्हा आणि एंड येईल तेव्हा असं ट्विस्ट करायचं आणि मागे आपल्या इथे पिनअप करून घ्यायचं. तुम्ही पटकन दुसऱ्या साईडचा. सो मी दोन्ही साईडचं तसं सेम करून घेते. आता मी मग बंदसाठी सुरू करायला पहिले पोनी बांधते. 2 पोनीनी हे करते, म्हणजे रबर बँड्स लावते मी, ज्याने ते एकदम सिक्युअर राहतं आणि म्हणजे हलणार नाही त्या याने. आणि आता मग बनसाठी ट्विस्ट करते मी, असं रोल छानपैकी आणि त्याच्यावर रबर बँड. हा एक रबर बँड आणि हा एक रबर बँड. तर मग आता हा बन येऊसा दिसणार, तर मी काय करते, आत्ता साडी मी लावणार नाही, पण मी तुम्हाला दाखवू शकते की हे असे स्क्रंची टाईप मिळतात माहिती आहे आपल्याला केसांचे, तुम्ही निश हेअरचे पण बघितलं असाल काइंड ऑफ, तसं मिळतात. तर आपण ते लावायचे आणि त्याच्यावर मग नेट लावायचं. तर मी आता तुम्हाला नॉर्मल नेट कसं लावायचं ते दाखवते मी. हे आपलं नेट नॉर्मल मिळतं, ते इथे लावायचं. मी ट्विस्ट एक एक्स्ट्रा आहे, सो मी इथे खोचते जरा ते आणि त्याच्यावर आधी एक रबर बँड लावते मी. रबर बँडने सिक्युअर झालं. त्याच्यानंतर मग आकडेत मी मोस्टली ते 4ही साईडने लावते, म्हणजे 1 2 आणि 3 4, म्हणजे या साईडनी 2, या साईडनी 2, आणि एक्स्ट्रा जर तुम्हाला असे लावायचे होते तर असे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर हे स्क्रंचीवाले आता गजरे पण मिळतात, ते पण खूप चांगले असतात. त्याच्यासाठी मी ते 2 लावते, ज्याने ते खुलून दिसणार. आणि सेम त्यांच्यावर पण भरभरून आकडे दोन्ही साईडनी असे छान दिसते, सगळ्या साईडनी मी आकडे लावून ठेवते. तर ही माझी हेअरस्टाईल अशी रेडी. मी तुम्हाला काहीतरी ज्वेलरी घालून दाखवते की कशी काय दिसते. सो दिस इज माय ओव्हरऑल लुक. मी असेच माझ्या सगळ्या परफॉर्मन्सला रेडी होते. मी इथे फोटोज पॉपअप करेन तुमच्या रेफरन्ससाठी. आणि अजून एक, जर तुमचं नाक टोचलं नसेल और तुम्हाला प्रेसवाली चमकी वगैरे घालायची नसेल तर तुम्ही अशी टिकली लावू शकता. ही राहते, चांगल्या प्रकारे राहते. तर आणि तुम्हाला आता पुढे कुठले व्हिडिओज बघायला आवडतील ते मला नक्की सांगा. आणि पहिले तर माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा, मग तुम्हाला कळेल मी काय बोलते, की मला आउटफिट्स रेडी व्हायला भरपूर असं आवडतात आणि सारीज कलेक्शन आहे माझं. तर मला सांगा की मी माझे वेस्टर्न आउटफिट्स दाखवू की तुम्हाला सारी कलेक्शन दाखवू, नेक्स्ट काय दाखवू. अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब.